म्हणजे घराबाहेर तुम्ही कितीही भावी मुख्यमंत्र्यांची बॅनर लावा आपल्याच नातेवाईकांकडून, स्वतःचा बॅनर लावा, बायकोचा फोटो लावा, बॅनर लावा, मुलाचा बॅनर लावा, उद्या मिलिंद नार्वेकरांचाही बॅनर लागेल, पण ठाकरे संबंधित कोणीही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय मुख्यमंत्री काय होत नाही। आणि काँग्रेस नेते जे उठसूट रोज, काँग्रेस आणि तुतारी उठसूट रोज जे उद्धव ठाकरेची इज्जत काढतायत, लायकी दाखवतायत। मी हेही ऐकलेलं आहे की दिल्लीच्या एका नेत्यांनी उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये राहायचं नसेल तर तुम्ही स्वबळाने लढू शकता, म्हणजे 288 लढू शकता, आमची काही हरकत नाही। तरीही शेमळ्यासारखा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या दामणीला बांधला गेलेला आहे। म्हणून कितीही संजय राजाराम राऊतने भांडूपमध्ये बसून मोठ्या डरकाळ्या मांडण्याचा प्रयत्न केला, पण दिल्लीपर्यंत 10 जनपद पर्यंत जाईपर्यंत त्या डरकाळ्यांचा आवाज म्यावम्यावच्या शिवाय काही राहणार नाही। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना तेव्हा सरकारचं रिमोट कंट्रोल मातोश्रीवर असायचं। आता मातोश्रीचं रिमोट हे 10 जनपदकडे ठेवलेलं आहे। 10 जनपद करून आलेला जो आदेश रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ते मातोश्रीकडे पाळत बसणार किंवा मुंडक्या हलवणार, अशी परिस्थिती उद्धव ठाकरे आणि त्याच्या उभाटाची झालेली आहे। धन्यवाद। बोला। सर, आज मुंबईमध्ये आपल्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला होता, मात्र आपल्याला अटक झाली नाही। यासाठी मुस्लिम समाजावर एकवटलेला पाहायला मिळतोय आणि अटक व्हावी यासाठी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे करतात। कोणाची रॅली आहे? इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली काढतायत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आणि रामगिरी महाराज जमलेले जे काही जिहादी जे मुंबईला जमतायत त्यांच्या आणि तिरंग्याचा काय संबंध, हा मुळामध्ये त्यांनी मला पहिले सांगावं। गणेश चतुर्थीच्या नंतर झालेल्या ईदच्या जे काही रॅली निघाल्या, मोहम्मद पैगंबरांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस निघाल्या, त्या जुलूसमध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले, सर तन से जुदा हे नारे कसे दिले गेले, हिंदूंच्या विरोधात घाणेरड्या आई बहिणीवर घोषणा कशा दिल्या गेल्या, मंदिरांच्या बाहेर जोरात जोरात डीजे कसे लावले गेले। तुम्ही अगर संविधानाला मानत असाल तर या भारत देशामध्ये जिथे लोकसंख्या हिंदूंची जास्त आहे, 90% हिंदू इथे राहतात, मग इथे सर तन से जुदाच्या घोषणा कशा लागतात, इथे पॅलेस्टाईन ते झेंडे कसे फडकवतात, पाकिस्तान जिंदाबाद कसं आम्हाला ऐकायला मिळतं। म्हणून आज जे मुंबईमध्ये जे जिहादी जमलेले आहेत त्यांनी पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं। त्यांच्या हातात संविधान चांगलं दिसत नाही, त्यांनी पहिले आमची भगवद्गीता वाचावी। भगवद्गीताची 4-10 पान अगर वेळेत वाचले असते तर आज ही रॅली काढण्याची परिस्थिती आली नसती। आमचे परमपूज्य महंत रामगिरी महाराज असतील किंवा आमच्यासारखे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, आम्ही हिंदूंची बाजू लावून धरतोय, कुठल्या अन्य धर्माला काय बोलत नाहीये। हिंदूंना तुम्ही अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ, हा संदेश आम्हा लोकांना त्या निमित्ताने वारंवार आम्ही देतोय। मग हे जे काय मुंबईमध्ये जमलेले
हातात तिरंगा घेऊन नाटक आणि नौटंकी करणारे जे जिहादी आहेत, त्यांनी गणेश चतुर्थीवर जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर जेव्हा मस्जिदीतून जेव्हा दगडे मारली गेली, तेव्हा त्यांनी निषेध का केला नाही? संविधानामध्ये सर्व धर्मांना योग्य सन्मान देणं हेच लिहिलेलं आहे ना. मग गणपतीच्या मिरवणुकीवर मारलेले दगड त्याचा तुम्ही निषेध करत नाही, आणि तुम्ही आता संविधानाची कशी भाषा बोलता? म्हणून उगाच हिंदूंना डिवचणं, हिंदूंना घाबरवण्याचा प्रकार हे मुंबईतून जमून अगर होत असेल तर हिंदू पण मुंबईमध्ये जमू शकतात, हिंदू पण आपली ताकद दाखवू शकतात. आणि हिंदू अगर त्या मुंबईमध्ये जमायचे अगर हिंदूंनी ठरवलं तर मुंबई पण लहान पडेल. एवढी मोठी ताकद हिंदू समाजाची एक लक्षात तरी ठेवावं. हा काय तुमचा अब्बाचा पाकिस्तान नाही आहे इथे येऊन काही बोलणं, काही घोषणा देणं. अकोला दौंड मध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे, अकोल्यामध्ये अतिरेकींचे फोटो हे ईदच्या जुलूस मध्ये दाखवून त्यांचा जय जयकार केला गेला. अतिरेकींची, ज्यांनी आपल्या देशावर बॉम्ब हल्ले केले, अतिरेकी कारवाई केल्या, त्यांचे फोटो तुम्ही ईदच्या जुलूस मध्ये दाखवता आणि जय जयकार करतात. ह्याला तुम्ही संविधान मान्य बोलतात? म्हणून उगाच त्यांचे लाड कोणीही ह्या राज्यामध्ये करणार नाही. तुम्ही तुमच्या जिहादांना पहिला आवरा. तुम्ही सर से जुदा हे घोषणा थांबवा. तुम्ही पहिला सर्व धर्म समभाव, ज्यांच्या इस्लाम मध्ये गैर मुस्लिम हे दर्जहीन आणि नीच आहेत आणि काफिर आहेत, हे अगर लिहिलं असेल तर ते आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडच मारणार ना. मग त्यांचा निषेध कोणी केला का? आम्ही हिंदूंनीच आमच्या देशामध्ये सणासुदी साजरी करायची नाहीये का? म्हणून ह्या सगळ्या राहिलेंना कोणी भीक घालत नाही. आमचे परमपूज्य रामगिरी महाराज यांनी जे बोलले ते ह्यांच्या झाकीर नाईकनी पण बोललेलं होतं, ते ह्यांच्या अन्य मुसलमान धर्मगुरूंनी पण बोललं होतं. पहिला त्या झाकीर नाईकचा सरतन से जुदा करा आणि मग आमच्या रामगिरी महाराजांकडे वाकड्या नजरेत दाखवण्याची हिंमत करा. मवियाला मुंबईत 36 पैकी 22 जागा मिळतील असा एक सर्वे आलाय, तर ठाण्यामध्ये 18 पैकी 3 जागा मिळतील असा एक सर्वे. प्रहारने पण कालच सकाळी एक सर्वे केला, तिथे महायुतीला 275 जागा दाखवलेल्या आहेत. त्याची पण बातमी करा. हे असे कोणतरी महाविकास आघाडीच्या घरात बसून सर्वे काढतात आणि कुठेतरी चॉकलेट देऊन पुढे करतात आणि त्याचे प्रश्न आम्हाला विचारले जातात. आमचं महायुतीच्या सरकारला पण 250 जागा मिळणार आहेत. त्याची पण जरा ब्रेकिंग न्यूज चालवा माझ्यासाठी. अजित पवारांच्या एक्झिटसाठी चक्रव्यूह, भाजप शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असतात. असं कोण बोलतंय? चर्चा. असं कोण बोलतंय? नाक्यावरच्या चर्चेला आम्ही उत्तर द्यायचं बसून? महायुती म्हणून आमचे तिन्ही पक्ष काम करतायत. आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सरकार अतिशय सक्षम पद्धतीने चालवत आहेत. आज पण बँड्रा कुर्लामध्ये एकत्र कार्यक्रमामध्ये आहेत. म्हणून कोणी आमच्यामध्ये आग लावत असेल तर त्या आगीमध्ये तेल टाकण्याचं काम आम्ही प्रवक्ते म्हणून करणार नाही. डोंबिवलीत वरुण सरदेसाई यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वरुण विधानसभा लढवणार आहेत. हो, वरुण सरदेसाईतले तर लंडनला पण बॅनर लागले भावी आमदार. अमेरिकेच्या शहरामध्ये पण भावी आमदार बॅनर लागलेले आहेत. पाकिस्तानमध्ये पण भावी आमदार लागलेले आहेत. वरुण सरदेसाई हा सहीकडचाच भावी आमदार आहे ना. त्याच्यामध्ये नवीन काय? त्याच्या बँड्रा पूर्व मध्ये कुठेतरी त्यालाच लढायचं आहे.
विलेपार्लेमध्ये त्यालाच लढायचं आहे, डोंबिवलीमध्ये पण त्यालाच लढायचं आहे. म्हणून तर आदरणीय शिंदे साहेबांनी तो निर्णय घेतला ना. कारण का मातोश्री आणि उबाटा हे पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड आहे. तिथे अन्य शिवसैनिकांना स्थानच नाही. रश्मी ठाकरेंना भावी मुख्यमंत्री, तिच्या त्यांच्या नातेवाईकाला भावी आमदार आणि बाकी शिवसैनिकांनी फक्त 17 उचलायच्या. म्हणून तर 40 बाहेर पडले ना. तर काल जो महाविकास आघाडीचा सर्वे आला त्याच्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणतायत की निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा असे सर्वे आले होते 400 पारवाले. सर्वे किंवा त्या संदर्भातला अफवांवर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. हो, सकाळी 90 मारून असंच परिवर्तन दिसतं सगळ्यांना. सकाळी 90 मारण्याचा इफेक्ट आहे तो. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या नंतर परत एकदा महायुतीचं सरकार येत आहे. आमच्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचंच सरकार येणार. म्हणून हिने कितीही वल्गण्या मारल्या 90 मारून त्याला काही अर्थ राहत नाही. कोण कुठं भीक घालत नाही त्याला. मध्य प्रदेशमध्ये रेल्वेचा जो अपघात झाला त्यावर बोलताना संजय राऊत म्हणतायत मध्य प्रदेशमध्ये भाजपाचे राज्य आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न भाजप शासित राज्यांमध्ये जास्त आहे. भाजपाचे जे लोक मुंबईमध्ये आम्हाला प्रश्न विचारतात त्यांनी तिथे प्रश्न विचारावा. ट्रेन उडवण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांपेक्षा गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. तर या संजय राजारावच्या डोण्यामध्ये जर हिंमत असेल तर त्याला ममता बॅनर्जींना पण प्रश्न विचार ना. वेस्ट बेंगॉलमध्ये काय चाललंय, तिथे काय सत्यनारायणची पूजा घातली जात नाहीये. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे कसे उडवायचे याचं उत्तम उदाहरण हे वेस्ट बेंगाल आहे. म्हणून मध्य प्रदेशच्या मध्ये कोणाचेही राजीनामा मागण्या अगोदर तुला खरंच कायदा आणि सुव्यवस्थेची काय पडली असेल तर पहिलं वेस्ट बेंगॉलचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा राजीनामा मागण्याची फक्त हिंमत कर आणि मग दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये तुझा थोबाड उघड. संजय राऊत असंही म्हणतात साहेब महाराष्ट्राचे सरकार हे पैशांच्या थैल्यांवर निवडून आलेलं आहे. त्यांचं प्रत्येक पाऊल खोके आणि थैल्यांवरती चालते. 2014 मध्ये भाजप शिवसेना युती तुटली तेव्हा ही पैशाचा पाऊस पडला होता. हो, आणि 2019ला महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी सिलो रोख करून संजय राजाराम राऊतला किती खोके मिळालेले ह्याचा पण थोडा हिशोब त्यांनी द्यावा. मग तिथे खोके आलेले की कंटेनर आलेले की उद्धव ठाकरेंना आमच्या जवळ घेऊन येण्यासाठी त्याचा पहिला हिशोब द्यावा. आणि त्या खोक्यांनी त्या कंटेनरनी अलिबागमध्ये कोणी जमिनी घेतल्या, कोणाचा सातबारा आहे अलिबागमध्ये जास्त. म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर पहिला तुझे खालती काय किती जळतंय याबद्दल थोडी माहिती घे आणि मग दुसऱ्यांवर आरोप कर. खोक्या आणि कंटेनरवरच तुझं आणि तुझ्या मालकाचं आयुष्य चाललंय. 1 रुपयाचा कुठे व्यवसाय करत नाही, पण मोठ्या मोठ्या हे लोक गाड्या फिरवतात. ते पैसे येतात कुठून याचा पहिला हिशोब महाराष्ट्राच्या जनतेला तरी दे. सर, नितीश राणे मुस्लिम समाजाबद्दल जे बोलतात ते अतिशय चुकीचं आहे. समाजाच्या स्वार्थासाठी ते असे वक्तव्य करतात असं शरद पवार म्हणत आहे. आता आदरणीय पवार साहेबांना उत्तर देण्यात मला योग्य वाटत नाही. पण एवढीच अपेक्षा आहे की पवार साहेबांनी कधीतरी हिंदूंची बाजू पण लावून धरावी. ज्या गणपती बाप्पांना, ज्या लालबागच्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी आदरणीय पवार साहेब गेले, त्याच गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर जेव्हा दगडे मारली गेली, चपला मारले गेले, मूर्तींच्या विठंबना केली, तेव्हा पण अगर आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यावर साधा निषेध व्यक्त केला असता तर हिंदू समाजाला निश्चित पद्धतीने बरं वाटलं. साहेब, नितेश राणेंच्या वक्तव्यावर वारंवार टीका होते, विरोधक टीका करतात. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर रामदास कदमांनी यापूर्वी टीका केली होती. तर दुसरीकडे काल अजित पवार एका भाषणामध्ये म्हणाले की मुस्लिम समाजाच्या पाठी आपण आहोत आणि जर कोणी अशी वक्तव्य करत असेल तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही. परत एक तुम्हाला सांगतो, आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहोत. आमचं सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे. हिंदुत्व ह्या विषयावर कुठलीही तडजोड नाही. अजितदादा असो, रामदास कदमजी असो, त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी.
मी माझ्या पक्षाची भूमिका आणि विचारधारा समोर आणतो आणि स्पष्ट बोलतोय की हिंदुत्व या विषयावर तडजोड होणार नाही. आणि आम्ही काय सरसकट सगळ्या मुसलमानांच्या विरोधात नाही. जो राष्ट्रभक्त मुसलमान आहे, परत एकदा सांग, जो राष्ट्रभक्त मुसलमान आहे, जो गणेश चतुर्थीवर झालेल्या मिरवणुकीवर जी दगडफेक झाली त्याचा जो निषेध करतो ना, त्याच्यावर जो विरोध करतो तो आमचा मुसलमान आहे. असे पण असंख्य मुसलमान आहेत ज्यांना आवडलेलं नाहीये की गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारणं. तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे. पण जो त्या मिरवणुकीवर दगडी मारतो, चपला मारतो, त्या जिहाद्यांच्या आम्ही विरोधात बोलायचं नाही. आणि त्या विरोधात बोललं तर आम्ही दंगल भडकवतो. म्हणून कोणाला काय भूमिका घ्यायची ते घेऊन दे. मी काही राजकीय भूमिका मांडण्यासाठी इथे बसलेलो नाही. मी माझ्या धर्माची बाजू घेतोय. मी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होण्या अगोदर एक हिंदू आहे. आणि हिंदू म्हणून अगर माझ्या धर्माच्या विरोधात कोण काय काम करत असेल तर मला बोलणं हे माझं कर्तव्य आहे. मी बोलणं हे माझं कर्तव्य आहे. मी माझ्या पदाचा आणि माझ्या पक्षाचा सदस्य म्हणून मी बोलत नाहीये. पण हिंदू धर्माची अगर मी बाजू घेत असेल तर मला कोणीही थांबवू शकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.